राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीचा जो बिगुल वाजलेला आहे, फॉर्म भरायची मुदत, एबी फॉर्म लावायची मुदत ही काल दुपारी 3 वाजेपर्यंतच या ठिकाणी होती आणि ती आता संपलेली आहे. आज जी आहे ती छाननी होणार आहे आणि त्यानंतर माघारीचे दिवस सुरू होतील. मात्र या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक पक्ष जो चर्चेत राहिला तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि या भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म घ्यायला काल नाशिकमध्ये तर थेट सिनेस्टाईल थरार रंगला. हे सर्व सुरू असताना नाशिकच्या 122 जागांसाठी ज्या 32 प्रभाग आहेत त्यामधील एक प्रभाग असा आहे का त्यामध्ये भाजपचा एकही उमेदवार जो आहे तो या ठिकाणी रिंगणात दिसत नाहीये. कोणता आहे हे प्रभाग आणि का तिथे उमेदवार नाहीये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत येणारा प्रभाग क्रमांक 14 नाशिक शहरामधील अत्यंत महत्त्वाचा आणि मध्यवर्ती ठिकाण असलेलं हे ठिकाण जुनं नाशिक त्याला म्हणतात. आणि त्या ठिकाणामध्ये त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र त्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला नाहीये. खरं तर स्वबळाचा नारा म्हणणारी ही भारतीय जनता पार्टी हा पक्ष उमेदवार का दिला नाही तर याचे बहुतांश उत्तर हे राजकीय चर्चेतून खरं तर समोर येतात. जुनं नाशिक या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाचे समाज बांधव आहेत. काहीसा स्लम एरिया आहे आणि सर्वात जास्त जी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी मुस्लिम बहुल भाग म्हणून देखील जुन्या नाशकाला या ठिकाणी ओळखलं जातं. आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपला एकही उमेदवार या ठिकाणी उभा केलेला नाहीये. त्यामुळे ही चर्चा तर नक्की होणारच. आणि सर्वच पक्षाचे उमेदवार यामध्ये तुतारी असेल आणि जी शिवसेना राष्ट्रवादीची जी अलायन्स जी झालेली आहे त्यामध्ये राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी 4 उमेदवार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा त्या ठिकाणी एकही उमेदवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. काँग्रेसचे 4 उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नाशिकमध्ये काँग्रेसने जवळपास साधारण 12 जागा ज्या लढवलेल्या आहेत त्याच्यातील 4 जागा या त्याच जुन्या नाशिकमध्ये आहे. आणि त्याच जुन्या नाशिकमध्ये खरं तर काही दिवसांपूर्वी जे इम्तियाज जलील आहेत माजी खासदार संभाजीनगरचे, त्यांची देखील त्या ठिकाणी MIMच्या माध्यमातून सभा जी आहे ती पार पडली. आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये मुस्लिम बहुल भाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे समाजवादी पार्टी असेल यासोबतच MIM अकबरुद्दीन ओवेसी यांची जी पार्टी आहे त्याचे देखील उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. असं देखील सांगितलं जातं की संपूर्ण नाशिकमध्ये सर्वात जास्त उमेदवार जुन्या नाशिक परिसरामध्ये आहेत आणि बहुतांश जे सर्वच पक्ष आहे त्यांनी आपापले उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत. मात्र भारतीय जनता पार्टीने आपला एकही उमेदवार या ठिकाणी दिलेला नाहीये. स्वबळाचा नारा देणारी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी का दिलेला नाही उमेदवार याची काही जी महत्वाची कारण आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टी ही कायमच मुस्लिमांच्या बाबतीत त्यांचे काही जर ठराविक नेते सोडले तर ते मुस्लिम बांधवांच्या बाबत एक वेगवेगळे स्टेटमेंट खरं तर या ठिकाणी करतात. यामध्ये जर प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर नितेश राणे यासोबतच नवनीत राणा आणि नाशिक मध्यच्या ज्या आमदार आहेत देवयानी फरांदे त्यांना देखील हिंदू शेरनी असं या ठिकाणी म्हणतात. त्यामुळे मुस्लिम बहुल भागामध्ये जो हिंदुत्ववादी पक्ष आहे त्याला कदाचित कौल जो आहे तो मिळणार नाही अशी भावना खरं तर ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये असावी. म्हणूनच की काय त्यांनी आपला कोणताही उमेदवार प्रभाग क्रमांक 14 मध्ये या ठिकाणी दिलेला नाहीये. काल जसं संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिलं का एबी फॉर्मची जी आहे ती मिळवण्यासाठी जी भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील किंवा इच्छुक उमेदवार असतील ती वेगवेगळ्या माध्यमातून कुठे कार्यालयात जाऊन आक्रोश करत होती. तर नाशिकमध्ये सिनेस्टाईल जो आहे तो पाठलाग होता. पुण्यामध्ये काही प्रकार घडले, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काही प्रकार घडले. भारतीय जनता पार्टीला जर एवढा कौल आहे तर मात्र प्रभाग क्रमांक 14 मध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा कौल जो आहे तो कदाचित दिसत नसावा. कारण की भारतीय जनता पार्टी ही असं देखील सांगितलं जातं की ही सर्वे करून कोणता उमेदवार जो आहे तो निवडून येईल आणि त्याला जी आहे ती उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी देण्यात येते. मात्र प्रभाग क्रमांक 14 वगळता म्हणजे कदाचित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असा हा प्रभाग असेल. कारण की ज्या ज्या ठिकाणी या भारतीय जनता पार्टी या पक्षाने अलायन्स केलेली नाहीये किंवा युती जर केलेली नसेल, स्वबळाचा नारा असेल, त्यामधला जर एक प्रभाग वगळला नाशिकचा प्रभाग क्रमांक 14 तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने कोणताही उमेदवार जो आहे
तो या ठिकाणी दिलेला नाहीये आणि त्याची तर चर्चा या संपूर्ण नाशिक शहरामध्ये या ठिकाणी होत आहे. कारण की आपल्याला काही दिवसांपूर्वी जसं माहितीच आहे नाशिककरांना की MIMचे जे इम्तियाज जलील होते ते या ठिकाणी आले. त्यांनी सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी सभा घेतली आणि जोरदार भाजपवर जो आहे तो निशाणा बनवला आणि मोठा उत्साह खरं तर मुस्लिम समाज बांधवांमध्ये त्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आज अशी परिस्थिती आहे का भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपला एकही उमेदवार खरं तर या ठिकाणी दिलेला नाहीये. काल नाशिकमध्ये जो सिनेस्टाईल थरार रंगला तो फक्त भारतीय जनता पार्टीचा AB फॉर्म मिळवण्यासाठीच या ठिकाणी हा थरार जो आहे तो पाहायला मिळाला. मात्र याच भारतीय जनता पार्टीला प्रभाग क्रमांक 14 मध्ये कोणताही जो उमेदवार जो आहे तो ह्या ठिकाणी मिळाला नाही किंवा भारतीय जनता पार्टीकडून त्या प्रभागासाठी कोणीही इच्छुक नसल्याचं चित्र जे आहे ते आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कदाचित बहुतांश जो कौल होता लोकांचा तो काँग्रेस असेल, MIM असेल, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जो आहे तो कौल आपल्याला पाहायला मिळाला. कारण की अजित पवार यांची जी शिवसेनेसोबत जी अलायन्स झाली तर चारही जे उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये या ठिकाणी अजित पवार गटाचे आहेत. त्यासोबतच तुतारी जो पक्ष आहे शरद पवार यांचा त्यांचे देखील 4 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे. काँग्रेसचे 4 उमेदवार खरं तर या ठिकाणी आहे. दिगंबर नाडे एक असं उदाहरण आपल्याला म्हणता येईल का प्रभाग क्रमांक 14 मध्ये ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खरं तर इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला ही संपूर्ण 4 जागा मिळाल्यामुळे जे नाडे आहेत त्यांना काँग्रेसचं जे आहे तो पंजा हातात घ्यावा लागला आणि या निवडणुकीमध्ये जो आहे तो उतरावं लागलं आणि परिणामी भारतीय जनता पार्टीने काल जी संपूर्ण नाशिक शहरामध्ये जो प्रकरण गाजलं किंवा जे चित्र रंगलं त्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा जो आहे तो कौल जो आहे तो या ठिकाणी देता आला आणि उमेदवार जो आहे तो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला खरं तर मिळाला नाही. आपल्याला काय वाटतं? भारतीय जनता पार्टी खरं तर देशातला जो संपूर्ण मोठा पक्ष ज्याला संबोधलं जातं त्याला उमेदवार का मिळाला नसेल? आपल्याला जे वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.